तुम्हाला माहिती का मला एक सांगायचंय तुम्हाला पुढे दिसाल कांदे आणि इकडे बघा इकडे शिवानी. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे तुमच्या DSKच्या चॅनलमध्ये. कांद्यासोबत तुमच्या पण डोळ्यात थोडंफार पाणी आलं पाहिजे. आज आलं पाहिजे पाणी. असं करून काय माहिती बघा, आपण कांदे चिरणार आहोत. आम्ही आज दोघं मिळून काहीतरी करणार आहोत. मी शिवानीला कांदे कापून देतो. कांदे कोथिंबीर तुम्हाला जसं की माहिती मम्मी नाहीये, करमते का मम्मी नाही तर करमते का? तर नवीन असेल चॅनलवरती सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि असेच व्हिडिओ बघत राहा आणि DSKला सपोर्ट करता तसं सपोर्ट नेहमी करत राहा. आणि शिवानीला म्हणजे DSK शिवानी आम्ही एकत्रच येते, एकाच चॅनलवरती दोघं जण दिसतो. तर सपोर्ट करत राहा. आता ही कांदे कापून घेतो मी. आता मीच कापणार आहे कांदे कोथिंबीर. पुढे बघा आता काय करणार. पुढे काय करणार आहे तोपर्यंत तुम्ही वॉच करा. म्हणजेच तुम्हाला माहित पडत आहे का नाही काय नाही. आता शिवानी आणि पप्पा आणि मीच आहे घरात. तुम्ही म्हणता सारखं कांद्याकडे का कॅमेरा फिरतोय. मला असं वाटतं आपण दुसरी पण लाईट लावली पाहिजे, असं वाटत नाही तुला? लाव. मी काहीतरी बनवणार आहे, त्याची वाट बघा तुम्ही. तुम्हाला मी फक्त कांदे दाखवतोय आणि कोथिंबीर दाखवतोय. ज्यालाच म्हणतात धनिया म्हणते त्याला, हिंदीमध्ये धनिया म्हणतात त्याला. तर आणि इकडे आपल्याकडे मसाला पावडरचा डबा आहे थोडाफार. तिकडे मीठ पण आम्ही घेऊन ठेवतोय, आहे का नाही? आपल्याला किचन वाटा बनवायचा आहे मित्रांनो. तुम्हाला सांगतो इकडे किचन वाटा बनवायचा आहे, पण त्याला काही वेळ मिळतच नाही आहे, कारण थोडा बजेटचा प्रॉब्लेम येत आहे. पैशाची अडचण एवढी असते ना मित्रांनो. दिवसभर काम करतो, जेवढं पोटापुरतं काम होतं तेवढं काम करतो. हसती काय? बरोबर. मग नवरा काय काम करतो? काय करतो? तुला नाही माहित काय करतो मी? काय करतो सांग ना मला. काय करतो मी? काय करतो? तुला नाही माहिती मी काय करतो? तर पहिली बायको अशी बघितली असून तिला माहित नाही मी काय करतो. तुला माहित नाही खरं शिवानी मी काय करतो? मी काम काय करतो एवढं का घाबरायली तू? बुकचं काय करतो? काय करतो मी? बुक बायडिंग. अजून काय करतो? जोरात बोल ना जरा. असं आणि अजून काय करतो माहिती का? काय करतो? अजून ते हे करतो काय ते काळ बुक. गोल्डन प्लेट वाला बुक म्हणते त्याला काळं बुक. पण ते थिसिसचं पुस्तक असतं ना, ते तसं करतो मी. ते पुस्तक बनवतो म्हणजे ते बाइंडिंग मध्ये येतं, पण प्रिंटिंगच्या करामध्ये सगळे प्रिंटिंगचे कामं मी करतो. हे बघा, हळूहळू मी कांदे चिल्ले चालू केले. मी कांदे कापतो, आता तुम्हाला दाखवतो. चला. मोबाईल पडला मित्रांनो. हे बघा कांदा कापत एवढ्या स्पीडमध्ये कांदा कापायला गेलो आणि मोबाईलच पडला. तेवढ्याच शिवानी खवळली आता म्हणजे चिडली. थांबा, आता मी तुम्हाला पहिले हे कट करतो आणि मग परत भेटतो थोड्या वेळात, आहे का नाही? आपण कांदा असा कापून घेतलेला आहे आता, आणि आपण त्यात टाकू आता थोडंसं. तुम्हाला सगळं माहितीच पडेल मी काय करणार इथं. चमच्यावर मिरच्या टाकायच्या ना आपल्याला. नाही लाल तिखट राहू. 1-2 चमचे, अजून एक थोडा अर्धा चमचा तिखट. वाटते थोडी जिरे टाकू आपण. आणि आपल्याला पाहिजे आता हे टाका ना. कोथिंबीर टाकली आपण याच्यात. तुम्ही म्हणता DSK काय येडे व्हिडिओ लागला काय, हे काय करायला लागला बघून पतीला दाखवला डायरेक्ट व्हिडिओमध्ये. आता तुम्हाला म्हणलं काय दाखवा काय करू काय नाही. काल जसं बोललो होतो मी तुम्हाला की मी तुम्हाला दिवसाचा डेली रुटीन दाखवन, पण माझ्याकडनं आज पण थोडं इम्पॉसिबल झालं. काय झालं सांगा? आज सकाळपासून मी कामाला गेलो, काम केलं तर तिकडेच कामाला व्यस्त राहिलं, आहे का नाही? म्हणून माझ्या लक्षात काही गोष्टी राहत नाहीत. त्यामुळे शॉर्ट्स व्हिडिओ पण येणं कमी झाले थोडे. शॉर्ट्स पण कमी झालेत, कारण आता सध्या थोडी टेंशनची सिच्युएशन आहे DSKच्या पाठीमागं. तर थोडं तुम लोग एडजस्ट करके लोगे, मेरे को ऐसा लग रहा है की नाही?
तुम्हारी भाई को तुम एडजस्ट करोगे ऐसा लग रहा है मेरे को. जसं टाइम भेटेल तसं करू आता. हाँ तुम्हारे भाई को तुम एडजस्ट करके लोगे मुझे ऐसा लग रहा है पापा. हाँ चमचे देऊ का? चमच्यात टाक ना. चमच्याने टाकते काय होत नाही हाताने टाक. हात काय माझा खराब थोडी. नाही खराब नाही तसं नाही विषय. आपला हात खराब होतो ना. पास न हो एवढं काय. बरं आता तुम्हाला माहितीच मी काय करणार आहे. असा नवरा सगळ्यांना भेटावा माहितीये का. मला काही करून देत नाही ते. पिझ्झा खाऊ घालते करून अजून सगळं काही करून. मी म्हणलं थंडी सुटली थोडीशी तर चला आता आपण भाज्याची रेसिपी घेऊया. स्पेशल कोणासाठी केलं तुम्ही? कोणासाठी केलं? माझ्यासाठी. कारण मीच खातो. मला खायला खूप आवडतं. मित्रांनो तुमच्या इथे मला कधीतरी बोल आपले सबस्क्रायबर पैकी खरंच बहिणीनं सगळ्यांना सांगतो मी तुम्ही मला खरंच जेव्हा खायला बोलवा मी नक्की येईन यार. खरंच मला ना तुम्ही नवीन नवीन पदार्थ खाऊ घाला. कमेंटमध्ये सांगा बरं मला कोण काय खाऊ घालणार म्हणजे खाऊ घालू शकतं म्हणजे चांगले चांगले पदार्थ कोण काय मला मस्त मला आवडेल ती गोष्ट. तर काही येत नाही. मला येत नाही. नाही आता आपण एक खेकडा भजी तयार केलेली आहे. खेकडा भजीच म्हणते मुंबईमध्ये. खेकडा भजी कांदा भजी भारी बनतात माहिती आहे. मीठ टाकायचं राहिलं. मीठ राहिलं. तुम्ही नाही रे मी नाही टाकलं. मीठ टाकलं असं ना. नाही टाकलं मीठ. टाक बस का. टाक नको खराब ठेवते बस झालं ना. थोडं पण टाक. नको मग परत हे होते जास्त. बरं ठीक आहे उलट जास्त अजून हे टाका बेसन पीठ. हा कसं घट्ट होईल एकदम. मग हात नाही घालता ना त्यात मला. मी टाकू का? राहू दे थांब. काही नाही बस झालं एवढं काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे चला. तेल तापायला ठेवू का? तेल तापायला ठेवतो. हे तूच सोडणार आहे मी सोडणार नाही पैसे. आता मी तुला पीठ बनवून दिलं हे काम तुझं आता बाकीचं उरलेलं. तोपर्यंत मी आता मित्रांना परत माझ्या आरशातली आठवण येत असेल माझी. मला बघितलं असेल व्हिडिओमध्ये. माझ्या फेवरेट जागावर जाऊन येतो मी तोपर्यंत आहे का नाही. चला पण आता मी परत तुम्हाला आरशामध्ये भेटलेलो आहे. अवघड काम झालं ते. मला एकदा सांगितलं की हेअरलाईन पार्टी चालली आहे असं मला कमेंट आली ती. पण ती हेअरलाईन पार्टी चालली मित्रांनो. तुम्हाला मी वाटल्यास माझा जुना फोटो दाखवतो. हे असं कपाळ आहे ना माझं. हे कपाळ असंच आहे माझं लहानपणीपासून. कपाळ असंच. हे थोडंफार मागं गेलं असेल एवढं नाही गेलं पण हे माझं डोकं पहिल्यापासूनच बाहेर आहे असं. खरंच ना पहिल्यापासून माझं हे बाहेर आहे. सगळी किस्मतच बाहेर आहे माझी. किस्मत में मेरे जुड़ो अंडा है कुछ भी नहीं सब ऐसा है. क्या करेंगे तुम्हारा DSK ना बहुत अवगढ़ काम है इसका. चलो अब मिलते हैं तुमको भजे खाते टाइम. भजे कैसे बने आप चेक करेंगे क्योंकि पीठ और जे मसाला आहे पुरा मटेरियल आहे तर ते मटेरियल मी बनलेलं आहे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही मला मी पुढं दाखीलच. तोपर्यंत चला आपण तिकडे जाऊ आणि बघू. आता ती तळायला तिला बसवलंय कारण मी तिकडे नाही जाणार. मी तिला फक्त मदत केली आणि मम्मी नाही आहे तुम्हाला माहिती आहे व्हिडिओमध्ये. तर मम्मी पण येईल आता. जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला दिसेलच. प्रॉब्लेम विषय तसा आहे. आणि मम्मी गेली आहे रेणुकाकडं. येईन ती आता लवकरच. आली की तुम्हाला भेट करून देऊ. चला जाऊ आपण भजीची टेस्ट करू. बघा आता भजे तयार झालेले आहेत. इकडे भजी शिवानी तळत आहे आणि इकडे पप्पा बसलेले आहेत. पप्पा तुम्हाला मम्मीचा फोन येतो का नाही? येतो ना. मी म्हणलं फोन येतो का नाही. म्हणलं बघा विचारावं काय मिळेल. मला कळतच नाही काही. म्हणलं हे काय हे तर भजी बनलेले ते भजी आम्ही खातो नाही का. खाऊन बघा बाप्पा काय झालं. जस्ट विचारलं मी. म्हणलं माझ्या तोंडात निघून गेलं काय बोलावं माझ्या तोंडात निघून. चांगलं हे पीठ मी बनवलेलं आहे. फक्त शिवानी तळायची मेहनत घेत आहे. बाकीचं कोणी मी असं मनावर घेऊ नका. असं दर घेऊ. हा असं दर. थांब नाही मला थांब नाही थंबनेल घेऊ दे. हा थंबनेल घेऊ दे मला. हा मी केले थांब थंबनेल घेऊ दे मला. असं असं कर ना वाटी थोडी तिरकी कर ना. हा हा बघा आता तळ भजे. तू नाही केले ते मी केले. हे बघा मी आलो परत आता आरशात आणि भजे. हा काय झालं हसू नका रे मला. हसू नका सारखं सारखं. आता मी आरशात आलेलो आहे आणि बघा आता भजे आमचे फायनली तयार झाले आहेत. मी म्हणले आहेत कसे आहेत तुम्हाला पण सांगा. मला तुम्हाला दिसले व्हिडिओमध्ये तर कसे आहेत आवडलं तर लाईक करा आणि भज्यासाठी एक रेड हार्ट पाठवा किंवा पिवळा हार्ट द्या. पिवळा रेड नका देऊ पिवळा द्या. म्हणजे कसे हे पाठवा. हे थंब टाका म्हणजे एकदम गुड झालेत छान झालेत असं सांगा.
DSKची रेसिपी तुम्हाला अजून बघायची असेल, तुम्हाला काय बघायचं असेल, म्हणजे तुम्हाला काय आवडतं किंवा थांबा एक मिनिट, मला बोलू दे, पहिले विचार करू दे मला काय बोलायचं. म्हणजे तुमचा आवडता पदार्थ कोणता आहे हे कमेंटमध्ये मला सांगा. म्हणजेच मला दाखवाच म्हणलं मी तुम्हाला, कारण मला दिसतं ना ते, मला दाखवा किंवा सांगा, म्हणजेच मला माहीत पडेल. मी त्या रेसिपीची तयारी करेन आणि तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दाखवेन. आणि मग तुम्ही मला सांगायचं की भाई DSKने तुमची इच्छा पूर्ण केली, रेसिपी तुमची दाखवली त्याच्यामध्ये, तर म्हणजे तुम्हाला पण आवडेल मी दाखवलेली रेसिपी. त्यांना आवडत असेल त्यांनी मला त्याच्यामध्ये सांगा, म्हणजे दाखवा, कमेंटमध्ये सांगा, मला सांगा. तुम्ही कन्फ्यूज नका करू, तिकडून बोलू नका, मी कन्फ्यूज होतो. एक तर मम्मीने तर मग डोकं काम करणं बंद झालं, मला काही सुधारतच नाही काही. हे बघा खाऊन पिऊन DSKचं पोट किती बाहेर आलं, हे बघा पेट. चला जाऊ द्या आता, सोडू आपण, विषय बंद करू आणि भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चल बोला, थांब चलच बोलला होता, बोला चल मग बोल. DSKच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मग ऍक्टिंग करून दाखव बरं, चल बरं. DSKच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मी असं काय, हे काय नवीन काय, तुमचा मोबाईल असं थोडी धरतो मी कसं झालं, खाली मोबाईल पकडतो मी, खाली पकड. स्वागत आहे तुमचं, स्वागत आहे तुमचं DSKच्या व्हिडिओमध्ये. आणि काय असेच व्हिडिओ तुला कमेंट आली शिवानी माहिती का, सासूची सेवा कर. करीन, टेन्शन नका. चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक. तुम्हाला माहिती का, मला एक सांगायचंय, तुम्हाला माहिती का, मम्मी जर असल्या ना, मम्मी काय करते माहिती का, मला ना 3 वाजता रोज फोन करायचा, म्हणजे शिवानी दीपक सोबत इकडे बाहेर फिरायला. मला तर रोज बाहेर फिरायला न्यायचं बरं का. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मम्मी असल्या का ते जबरदस्तीने खायला घालायचे बरं का. आणि परत शिवानीला हे घ्यायचं, शिवानीला ते घ्यायचं, शिवानीला इकडं फिरायला न्यायचं, शिवानीला तिकडं फिरायचं. आज 3 दिवस झालं मला नुसतं घरात ना काहीतरी हरवल्यासारखं झालं, कोणी विचारेना झालंय मला, काय सांग. चल होय तिकडे फटक्यात देऊन ठेवून मग काय म्हणते, मग नवऱ्याचं नाव घेत असते का, चल चल एवढं फटके हे नाही करायचं. चल तुमचं नाव मम्मी घेतात म्हणून मी घेतलंय. माझं नाव घेत असते का असं. चला भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इकडं सबस्क्राईब करा, इथं नाही, इथं करा, हा इथं सबस्क्राईब करा. चला, जय शिवराय, जय महाराष्ट्र, गुड नाईट.